नमस्कार, मी माधुरी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा माझ्या बागेमध्ये आज कोणकोणत्या भाज्या तोडण्यासाठी तयार झालेल्या आहेत त्या आज आपण पूर्ण तोडून घेऊया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि इथे बघा आपण सुरुवात ब्रोकोली पासून करूया। ब्रोकोली कशी लावायची याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। माझ्या बागेमध्ये मी पहिल्यांदाच ब्रोकोली लावलेली आहे आणि बघा किती छान तयार सुद्धा झालेले आहे मस्त। इथे बघा कारली आहेत आणि कारली आपण मागच्या वेळेस सुद्धा तोडलेल्या होत्या। कारलीचा फक्त एकच वेल आहे, पण त्याला छान अशी पसरण्यासाठी जागा सुद्धा नाही, म्हणून पपईवर चढलेला आहे पूर्ण वेल। आणि आता मी पूर्ण कारली तोडून घेते, मग तुम्हाला मी दाखवते आज मला किती कारली भेटलेली आहेत ती। फक्त एकच वेल आहे तरी सुद्धा मस्त कारली लागतात आणि कारली ही खूप छोटी छोटीच आहेत। आणि हे आपण कारली भरीत बनवतो त्याच्यासाठी मस्त आहेत हे भरीत बनवण्यासाठी। अशीच तर भाजी जास्त नाही होणार, पण भरीतसाठी चांगली आहेत। इथे बघा माझी कारली पूर्ण तोडून झालेली आहे आणि मला आज एवढी कारली भेटलेली आहे। जर तुमची लावायची राहिली असेल तर सुरुवातीला तुम्ही कारलीच्या बिया भिजवून घ्या पाण्यामध्ये आणि नंतरच मग लावून घ्या। इथे बघा वांगी आहेत आणि वांगी सुद्धा तयार झालेले आहेत आणि 3-4 महिने झालेले आहेत। मी कोणतंच आता गांडूळ खत वगैरे काहीच टाकलेलं नाही, तरी सुद्धा भाज्या निघालेल्या आहेत माझ्या गार्डनमधून। फक्त पाणीच दिलेलं आहे, दुसरं काहीच दिलेलं नाही। माझ्या बागेमध्ये मी भरपूर वांगी लावलेले आहेत, जिथे जागा दिसेल तिकडे मी वांगी लावलेले आहेत। आणि बघा हे आत्ताच लांब वांगी लावलेल्या होत्या आणि त्याला बघा वांगी सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे। काही छोटे आहेत, काही मोठे झालेले आहेत। इथे बघा 4-5च वांगी आहेत आणि त्याची वांगी पूर्ण आता मी तोडून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते आज मला किती वांगी भेटलेले आहेत ते। आणि वांगी भरपूर लावलेले होते, भरपूर आम्ही वांगी हार्वेस्टिंग सुद्धा केलेली होती। आणि जर तुम्हाला वांगी कशी लावायची याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की बघा YouTube चॅनलला। इथे बघा मी वांगी ही तोडून घेतलेले आहेत आणि इथे बघा टोमॅटो आहेत, टोमॅटो सुद्धा मागे मी तोडलेले होते आणि आता सुद्धा मस्त टोमॅटो पिकलेले आहेत। आता हे पूर्ण टोमॅटो काढून झाल्यानंतर जेवढे छोटे आहेत ते मोठे झाल्यानंतर हे पूर्ण टोमॅटो काढून टाकणार आहे आणि दुसऱ्या भाज्या नंतर लावणार आहे। जर टोमॅटो लावायचे असतील तर तुम्ही 12 इंचाची कुंडी घ्या, किंवा जर तुम्ही बाजारातून टोमॅटो आणले असतील आणि त्याच्यामध्ये एखादा टोमॅटो जास्त पिकलेला असेल तो त्याच्या बिया तुम्ही लावून पहा कुंडीमध्ये, खूप छान असा रिझल्ट भेटेल। कारण मी मागच्या वेळेस असंच बाजारातून टोमॅटो आणलेला होता, त्याच्यातलाच एक पिकलेला टोमॅटोचे रोपे तयार करून बघितले होते। खूप छान असे रोपे तयार झालेले सुद्धा आणि रिझल्ट सुद्धा खूप छान असा आलेला होता। इथे बघा पूर्ण ताट भरलेलं आहे आणि इथे बघा मी कारली, वांगी, टोमॅटो, ब्रोकोली आणि टोमॅटो अजून तोडायचे आहेत, नंतर मी तोडून घेते। आणि बघा पूर्ण आज एक ताट भरून मला भाजी भेटलेली आहे। इथे मी थोडेसे टोमॅटो तोडलेले आहेत आणि अजून टोमॅटो तोडून घ्यायचे आहेत मला, ते नंतर मी घेते तोडून। आणि मागच्या वेळेस बघा आपण शेपू सुद्धा काढलेली होती आणि आज सर्व शेपू काढायचे आहे, कारण आता ऊन जास्त भरपूर होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे पानं खराब व्हायला लागलेले आहेत आणि शेपू आता खूप मोठी झालेली आहे। मागच्या वेळेस सुद्धा खूप छान अशी झालेली आहेत। इथे भाज्या काढता काढता दुपार झालेली आहे आणि व्यवस्थित आता दिसत पण नाही कॅमेरामध्ये। इथे बघा बाजूला मी कलिंगड लावलेली होती आणि त्याचे वेल सुद्धा वाढायला लागलेले आहेत चांगली वाढ होण्यासाठी, म्हणून मी आता पूर्ण शेपू काढून घेते। आणि शेपू बघा किती छान अशी भाजी होईल एवढी निघालेली आहे मस्त। इथे बघा तोंडली आहे आणि तोंडली सुद्धा भरपूर लागलेली आहेत। तोंडलीचा पूर्ण वेल कढीपत्त्यावर गेलेला आहे आणि कढीपत्ता पूर्ण वाकलेला आहे बघा। आणि व्यवस्थित इथे जमत पण नाही तोडायला, कारण भरपूर उंच असे वेल गेलेले आहेत तोंडलीचे। जसे जमेल तसं मी पूर्ण तोंडली तोडून घेते आणि बाकीचे तर भरपूर असे झाडावरच राहिले, कारण भरपूर उंच झाल्यामुळे वरती वेल चढलेले आहेत आणि वरतीच तोंडली लागलेली आहेत। आणि बघा कढीपत्ता सुद्धा मस्त छान असा कोवळा कोवळा वाढायला लागलेला आहे, त्याची वाढ सुद्धा मस्त झालेली आहे। आणि हे इकडे वेल आलेले आहेत त्याची सुद्धा मी आता तोंडली तोडून घेते, जिकडे मला दिसतील तिकडे सर्व तोंडली तोडून घेते। इथे बघा त्याचा वेल सुद्धा बघा किती मोठा झालेला आहे आणि कटिंग केलेला होता तरी सुद्धा छान असा भरपूर पसरलेला आहे। जेवढी तोंडली दिसलेली आहेत ती सर्व मी तोडून घेतलेली आहेत आणि वेल भरपूर पसरल्यामुळे शोधून शोधून तोडावी लागतात तोंडली। आणि बघा आज मी एवढी तोंडली तोडलेली आहेत
तुम्हाला ही भाजी आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि बघा किती छान अशी तोंडली दिसते बघा। इथे बघा फुलं आहेत जास्वंदीची आणि ती सुद्धा आज मी तोडून घेणार आहे। जर तुमच्याकडे फुले येत नसतील तर तुम्ही पोटॅश द्या आणि थोडीशी झाडाची कटिंग करा, म्हणजे छान असे नवीन फुटवे येतील आणि त्याला मस्त कळ्या येतील आणि तुमच्या घरी सुद्धा मस्त फुले येतील जास्वंदीची। इथे बघा ही जास्वंद कधीपासून फुलं येतात तिला आणि याला अजून कळ्या आहेत, त्याच्यामुळे याची मी छाटणी केलेली नाही, पण जी पाठीमागे जास्वंद आहे ती मी पूर्णपणे छाटलेली आहे। त्याला सुद्धा भरपूर फुले यायची, पण ते भरपूर उंच झाली होती आणि त्याचे शेंडे पातळ झाले होते, म्हणून मी त्याला कट केलेलं आहे आणि आता मस्त छान असे नवीन फुटवे आलेले आहेत। इथे बघा लिली आहे आणि लिली सुद्धा बघा किती छान अशी फुलं भरपूर येऊन गेलेली आहेत आणि आता थोडीशीच फुले राहिलेली आहेत बघा। किती छान दिसतात लिलीची फुलं बघा। इथे बघा मोगरा आहे आणि मोगरा बघा भरपूर कळ्या फुलं आलेले आहेत। जर तुमच्या मोगऱ्याला कळ्या फुलं येत नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एकदा माझ्या पद्धतीने करून पहा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल, कारण माझ्याकडे सतत फुलं येतात। इथे बघा वांगी काही तोडायचीच राहिलेली होती, हे एकदम खाली वांग होतं म्हणून मला दिसलंच नाही। इथे बघा आज मी पूर्ण भाज्या तोडून घेतलेल्या आहेत आणि याच्यामधली तुम्हाला कोणती भाजी आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि बघा आपल्याला घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाज्या खाण्यासाठी भेटतात। आणि इथे बघा ही मी टेरेसवर लावलेली आहेत फुलांची झाडे आणि ही आत्ताच लावली होती, तरी बघा किती छान अशी फुले आलेली आहेत। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।